नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताच्या कृषी क्षेत्राचा जागतिक स्तरावरती एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. जागतिक उत्पादन क्रमवारीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तर काही विशिष्ट फळं आणि कडधान्य यांच्या बाबतीत तर भारत प्रथम क्रमांकावरती आहे. ही प्रचंड उत्पादन क्षमता भारताच्या मोठ्या जनसंख्येचे उपजीविकेचं एक महत्त्वपूर्ण साधन बनलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे आहार विहार करतो त्यामध्ये कडधान्य आणि फळं हा एक मोठा भाग आहे, हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, अविभाज्य भाग आहे. मग अशा या फळांबाबत किंवा अशा या कडधान्याबाबत आयुर्वेदाचं काय मत आहे आणि यांचा विचार किंवा यांचा उपयोग आपण रोगांमध्ये कसं करू शकतो याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे समज गैरसमज या सदराखाली कडधान्य आणि फळे. विषय आहे समज गैरसमज कडधान्य आणि फळे. आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून मुंबई, पुणे व कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय एकदम आगळा वेगळा आहे. आपण कडधान्य आणि फळं याबाबत बोलत आहोत. तर सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की आहार या विषयाबद्दल आधुनिक आणि आयुर्वेदाच्या मते काय सांगितलं आहे याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. खूप सुंदर प्रश्न आहे आकाशा. असं आहे की आधुनिक शास्त्राचं म्हणणं आणि आयुर्वेदाचं म्हणणं याच्यात खूप तफावत असते. जीवनशक्ती जी आहे शरीरातली ती चांगली राहावी, शरीर चांगलं राहावं हे दोन्ही शास्त्रांचा उद्देश आहे, नक्की आहे. पण कॅलरीज, प्रोटीन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स वगैरे आपण फॅट वगैरे जेव्हा म्हणतो ना तेव्हा ते ज्यातनं मिळतं त्या पदार्थांचे गुणधर्म लक्षात घेतले जातात असं होत नाही आहे. हे केळ ही गोड आहे, साखर ही गोड आहे, गूळ ही गोड आहे, उसाचा रस ही गोड आहे, गहू जो आहे तो सुद्धा चावून खाल्ल्यानंतर भाकरी गोड आहे, पोळी गोड आहे. तर ह्या प्रत्येकाचे स्वतःचे काही गुण असतात, त्याला गुरुवादी गुण असं म्हटले जातात किंवा शारीर गुण. तर आपलं शरीर तयार होत असताना या गुणांचा वापर जो आहे ना तो आपल्या शरीरावरती येत असतो. आपल्या शरीरात अग्नी जे आहेत ते जाठाग्नी आहेत, 7 धात्वाग्नी सांगितलेले आहेत प्रत्येक धातूचे. त्याची कामं सांगितली आणि पंचभौतिक अग्नी सांगितलेले आहेत. म्हणजे आपण सकाळी भाकरी जर मी खाल्ली तर वैद्य जमदग्नी त्यांच्या संध्याकाळपर्यंत जे बनतात ते त्या भाकरीचं स्वरूप जे रूपांतर आहे ते कशामुळे झालेलं आहे तर ह्या अग्नींच्यामुळे झालेलं आहे. हे कुठंतरी लक्षात घेणं हेही गरजेचं आहे. सर्दी झालेली आणि तुम्ही केळ खाताय तर त्यातल्या कॅलरी, प्रोटीन, कार्ब तुम्हाला उपयोगी नाही आहेत त्यावेळेला. सर्दी झाल्यानंतर तुमच्या शरीरातला कफ जो आहे तो गोड रसामुळे पुन्हा वाढणार आहे. केळं पचायला जड आहे आणि तुमची सर्दी वाढणार आहे. हे तुम्ही केव्हा लक्षात घेणार. तर स्वस्थ माणसाच्या बाबतीत आहाराचा विचार आणि आजारी पडलेल्या माणसाचा आहाराचा विचार आहे. हा दोन्ही भाग जो आहे तो पहिल्यांदा वेगळा करायला लागतो. आणि म्हणून आयुर्वेदाचा त्रिदोषवाद सिद्धांत जो आहे, पांचभौतिक सिद्धांत जो आहे, अग्नीचा हा जो विचार आहे, प्रत्येक
पदार्थाला रसविरी विपाक म्हणजे त्याची एक चव असते, पोटात गेल्यानंतर त्याची वेगळी चव होते, त्याला विपाक म्हटलं जातं आणि त्याचा येणारा परिणाम ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे तो थंड किंवा गरम असा येतो, तो वीर्याचा भाग. आणि प्रभाव नावाचं आणखीन एक प्रकरण आहे. हे सगळं आयुर्वेद लक्षात घेऊन गुण जे आहेत ते ठरवले जात असतात आणि त्यामुळे आयुर्वेदात पथ्याचा विचार हा जास्ती मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याच्यात आहार जो आहे ना, तोच आपल्या शरीरातल्या अनेक रोगांचं कारण आहे आणि जीभ हे इंद्रिय असं आहे की ज्याच्यात रसनेंद्रियही म्हटलेलं आहे आणि जीवेंद्रिय म्हटलेलं आहे. बोलणं आणि चव घेणं या दोन्ही गोष्टी त्यातनं घडत असतात. थोडक्यात काय, असात्मेंद्रियात संयोग, प्रज्ञाप्रात काल आणि ग्राम्य आहार ही जी आजारी पडण्याची जी कारणं आहेत ना, त्याच्यात आहार हा महत्त्वाचा आहे. आपलं खाणं, पिणं, वागणं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला आजारी पाडत असतात किंवा आपल्याला दुरुस्त करत असतात. तर तो विचार हा जो आहे ना, तो जास्ती सर्वसमावेश असा आहे आणि कॅलरी किंवा कार्बोहायड्रेट वगैरेचा विचार आहे तो तुम्ही करा, परंतु त्याच्यामध्ये एक कोतेपणा आहे आणि त्यामुळे वैद्याकडनं ज्यावेळेस पथ्य मिळतं तेव्हा नाकं मुरडण्यापेक्षा या वैद्याने आपल्याला खूप चांगला सल्ला, आपली प्रकृती तपासून दिलेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आजार काय आकाशातून पडत नाही, आपल्या कर्तृत्वाने आपण तो मिळवलेला असतो. तर वैद्याच्या कर्तृत्वाने जर तो बाजूला जायचा असेल ना, तर तुम्हाला हे आहारशास्त्र समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. 6 रसांचा अभ्यास जर केला किंवा 6 रस पोटांमध्ये घेतले, मधुराम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, तर माणूस आजारीच पडणार नाही. आणि मग त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे कार्बोहायड्रेट वगैरेचा आपोआप केला जात असतो असं तुमच्या लक्षात येईल. आणि हे लक्षात घेऊन 5000 वर्षाची परंपरा असलेला हा जो आयुर्वेद आहे, त्यांनी ज्या अन्नाच्या पदार्थांचे गुण सांगितलेले आहेत, तुम्ही एकदम टाकू कसे शकता ते तुम्ही अंगी करायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. हे टाईम टेस्टेड ह्या गोष्टी आहेत, जसा लॅबॉरेटरीमध्ये किंवा शरीराती वापरल्या जातात आणि तपासल्या जातात किंवा संशोधन केलं जातं, तसं मनुष्य देहावरती, मनावरती, अंतःकरणावरती ह्या अन्नाचा काय परिणाम झाला आहे हा ऋषीमुनींनी येऊन ठेवलेला जो ठेवा आहे ना, तो वैद्य वापरत असतो. त्यामुळे त्या हिशोबाने हे लेक्चर जे आहे ते बघणं तुम्हाला जास्ती उपयोगी पडणार आहे. तर हा एक महत्त्वाचा भाग झाला. आता पोटामध्ये जी आपण फळं वगैरे घेत असतो त्यावेळेला ती ऋतूनुसार खाणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरात ही ऋतू असतात आणि बाहेरही ऋतू घडत असतात. तर आपल्या शरीरात उत्पन्न होणारे जे बदल आहेत ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी ती फळं आपल्याला उपयोगी पडतात. तर वैद्याच्या सल्ल्याने त्यावेळची हायब्रिड नसलेली जी नॅचरल फळं आहेत आणि आपल्या देशातली फळं आहेत ती खाणं हे खूप गरजेचं असतं. काकी, किवी किंवा इतर ड्रॅगन फ्रूट वगैरेसारखी जी फळं जी आहेत ती इंडियामध्ये नंतर उगवायला जरी सुरू झाली तरी त्यांची नॅचरल हॅबिटॅट इथली जर नसेल तर आपण त्याच्याविषयी थोडा विचार करणं गरजेचं आहे. मजा म्हणून थोडंसं खाणं, कधीतरी खाणं हे केलं तर काही बिघडत नाही, परंतु ऋतूनुसार केव्हाही फळ जर तुम्ही खायला लागलात एखादं तर ते चुकीचं ठरू शकतं. आंबा आहे आणि तो तुम्ही ग्रीष्म ऋतूमध्ये खाता, कारण त्यावेळी शरीरात वाताचा प्रकोप असतं, बळ कमी झालेलं असतं. निसर्गाने आंबा तुम्हाला एवढ्यासाठी दिला आहे की तुमच्या शरीरातलं बळ वाढावं, सप्तधातूंचं वर्धन व्हावं. तर हे जर तुम्ही केलं नाही आणि थंडीच्या दिवसात केव्हा तरी आंबा जर खायला लागलात तर तुम्हाला कफामुळे त्याचा त्रासच होणार आहे. तर ऋतूनुसार फळं खाणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. शरीरामध्ये आपल्या एकंदरीत जर विचार केला ना तर ह्या फळांच्या बाबतीत असं होतं की आपण ह्या फळांचा विचार कोणत्या हिशोबाने करतो, कोणते घटक लक्षात घेतो. तर आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने जर बघितलं तर फॅट जर सोडले ना आणि प्रोटीन्स, तर फळामध्ये बाकीच्या गोष्टी असतात पण ह्या 2 गोष्टी लॅकिंग असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये असा भाग होतो की फ्रुक्टोज नावाची साखर जी येते त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती असते आणि त्यांनी लिव्हरवरती लोड येतं असं आधुनिक शास्त्र म्हणतं. पण आयुर्वेदाचा रसविपाक सिद्धांत जर लक्षात घेतला तर त्याच्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी खायच्या हे जर ठरवलं तर आपल्याला त्या फ्रुक्टोजचा त्रास न होता ते व्यवस्थित पचू शकतं आणि पूर्ण अन्न असं ते फळ होऊ शकतं. आता पहिलीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषणग्रंथी जी आहे ज्याच्यामध्ये सीमेन आहे त्याचं पोषण ज्या स्पर्मचं आहे ते फ्रुक्टोजने होत असतं. म्हणजे जिथं जीवनशक्ती पराकोटीचं काम करते आणि नवीन नवीन निर्मितीचं काम जिथं होतं तिथं ग्लुकोज वापरलेलं नाही आहे निसर्गाने, तिथं फ्रुक्टोज वापरलेलं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जी फळं वगैरे किंवा सृष्टी आपण बघतो ती आपली डोळ्याची लेन्स जी आहे ना तिथंसुद्धा आपल्याला फ्रुक्टोज आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं. लिव्हरमध्ये तर त्याचं सिंथेसिस चाललेलंच असतं. आतड्याच्या ठिकाणी आपल्या रक्तामध्ये त्याच्यानुसार वृक्काच्या मध्ये सुद्धा या फ्रुक्टोजचा विचार जो आहे ना तो आधुनिक शास्त्राने केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचं चयापचयाची जी प्रक्रिया असते ती चाललेली असते. तर हे जर लक्षात घेतलं तर फ्रुक्टोजला आपण एकदम निग्लेक्ट करू शकत नाही, म्हणून फळं खाणं हे गरजेचं आहे. परंतु फळं खात असताना आपल्याला आपल्या डोक्यामध्ये हे पाहिजे की ही फळं जर आपण चुकीच्या पद्धतीने खाल्ली किंवा जास्ती खाल्ली तर त्याचा परिणाम काय येणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर फार फळं जर अति प्रमाणात आणि ऋतूला सोडून आपल्या प्रकृतीचा विचार न करता जर आपण खाल्ली तर एका माणसाला फायदा झाला म्हणून तुम्ही तसंच जर खायला लागला तर ते चुकतं. पुरुषम वीक्षम, म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे आणि त्यांनी स्वतःचा स्वतः विचार करायचा. आम्ही
लोकांनी किती लेक्चर जोडली, किती संशोधन झालं, तरी समोर बसल्यानंतर तुमचा जाठराग्नी कसा आहे आणि तुम्ही समोर ठेवलेली जी गोष्ट जी आहे ती तुम्हाला उपयोगी पडणार नाही आहे, ह्याचे बेस्ट जजमेंट कोणाला असेल तर तुम्हालाच असणार आहे. त्यामुळे तुमचा आतला अंतरात्मा जो आहे किंवा प्रत्येकाच्या माणसामध्ये आत हरी बसलेला आहे आणि वैद्यो नारायणो हरी म्हटलेला आहे ना, तर तुम्ही स्वतःची आतली जी कुवत आहे ती जाणून घ्या, जशी प्राण्यांना असते तशी. आणि मग ह्या लेक्चरचं जे आहे ते परिशीलन कसं करायचं हे तुम्ही ठरवू शकता. तर खूप मोठ्या प्रमाणात ती जर फळं खाल्ली गेली तर त्याचा परिणाम जो आहे तो यकृताला वाईट येऊ शकतो, ही पहिली गोष्ट आहे. पोट जड पडणं किंवा गॅसेस वगैरे होणं, पोटामध्ये आवाज येणं, गुडगुड आवाज येणं किंवा पोट दुखणं, हा भाग जो आहे ना तो सुद्धा खूप फळं खाल्ल्यानंतर किंवा ऋतूच्या विपरीत अशी फळं जर खाल्ली तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती येऊ शकतो. ह्याच्याबरोबर काय होतं, भुकेची जाणीव तुमची जी आहे ती पटकन नष्ट होते, पचून गेल्यानंतर पुन्हा खावं वाटतं आणि अध्यशन किंवा वारंवार खाण्याची प्रक्रिया जी आहे ना ती याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घडत असते. पॅनक्रियास जे आहेत आपल्या शरीरातल्या त्याचा इन्सुलिनचं जे संतुलन करण्याचा जो भाग आहे ना तो बऱ्याच वेळेला या फळं खाल्ल्यामुळं बिघडतो. ग्लॅसिमिक इंडेक्स किती त्याची असली, कमी जरी असली तरी त्याचा परिणाम जो यायचा आहे तो पॅनक्रियाजवरती विकृत होऊ शकतो. RBC जे आहेत किंवा डोळ्याची जी लेन्स आहे त्या ठिकाणचं जे चयापचयाचं प्रकरण जे आहे ते चुकीच्या पद्धतीने चुकीची फळं खाल्ल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात ते दिसून येतं. सायट्रस फ्रूट जी असतात, मोसंबी किंवा संत्रीसारखी, ती जर खूप मोठ्या प्रमाणात ते खाल्ली गेली तर शुक्त किंवा व्हिनेगारचा जसा परिणाम येतो ना तसा आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम येऊ शकतो. तर हा जो भाग आहे तो लक्षात घेतल्यानंतर मग ती फळं कशी खायला पाहिजेत हेही ठरवून जातं. तर फळं धुणं हे हल्लीच्या काळामध्ये एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की ते केलं जाणं खूप गरजेचं आहे. कारण त्याला बाहेरून लावलेले जे रंग असतात किंवा मेण असतं किंवा जी कीटकनाशकं फवारलेली असतात ती सगळी जाण्यासाठी तुम्ही सोडा बायकारच्या पाण्यामध्ये ते ठेवायला पाहिजे आणि मग उत्तम पद्धतीने ते धुवून नंतर त्याचा वापर जो आहे तो करायला पाहिजे. फळं खाताना ती नुसती कापून खाणं हा एक भाग असतो, सालीसहित खाणं हा दुसरा भाग असतो. गरम करून फळं रस काढून घेणं हा प्रकार सगळ्यात चांगला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो काश्यप संहितेमध्ये बालरोगात या अध्यायाच्या संदर्भामध्ये ग्रंथकारांनी सांगितलेला आहे. फलप्राशन विधी असं सांगितलेलं आहे. फळ प्यायचं म्हणजे काय, रस काढायचा, गरम करायचा आणि तो जर सेवन केला गेला किंवा मुलांना दिला तर तो बाधत नाही. पण केळीचा लगदा, चिकू वगैरे तुम्ही खायला घातलात तर लहान मुलाचं कफाचं वय असतं आणि त्याला सर्दी पटकन पकडू शकते. ह्याच्याबरोबर स्मूदी करून बरेच जण लोक फळं खातात किंवा रस काढून घेतात. तर ह्या प्रत्येकाला काही मेरिट्स आणि डिमेरिट्स असतात. रस काढल्यानंतर तो लगेच सेवन केला जायला पाहिजे. 20 मिनिटानंतर त्यात परिवर्तन व्हायला लागतात आणि त्याने आम्लपित्तासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात. तर फळं खात असताना हा विचार नक्की करायला पाहिजे की ऋतूनुसार खायला पाहिजेत, कापून खायला पाहिजेत, चवून खायला पाहिजेत आणि खूप मोठ्यावरती पाणी सेवन केलेलं आहे वगैरे असं त्याच्यामध्ये व्हायला नाही हवं. ह्याच्याबरोबरीनं महत्त्वाचा जो भाग आहे तो अशी फळं जर पचत नसतील तर सुंठ मिरे पिंपळीसारख्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकून ते खाणं हे खूप गरजेचं असतं आणि तसं जर केलं गेलं तर त्याचा परिणाम शरीरामध्ये चांगला आहे, तर त्याचं ॲब्सॉर्प्शनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ज्यावेळेला आपण ते गरम करून खातो ना त्यावेळेला त्यातले फॅट सोल्युबल जी व्हिटॅमिन्स असतात A, E आणि K ही तेवढी शिल्लक राहतात आणि वॉटर सोल्युबल जी आहे ती सगळी व्हॅनिश होतात, असं बऱ्याच वेळा होतं. तर त्यामुळं तुम्ही फळं खात असताना ह्याचाही विचार करायला पाहिजे की आपल्याला ते शिजवून खायचे आहेत, रस काढून खायचे आहेत, नुसती खायची आहेत का फक्त रस काढून किंवा स्मूदी करून ते खायचं, हे खूप महत्त्वाचं ठरतं. आपलं शरीर भारतात तयार झालेलं आहे तर आपण न्यूझीलंडचं फळ खाण्यात काही मजा नसते. आपण इंडियातलं फळ खाणं हे गरजेचं आहे. औषध म्हणून त्याचा वापर तुम्ही करू शकलात तर उत्तम आहे, पण वैद्याच्या सल्ल्याने ही गोष्ट होणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्याबरोबर काय होतं की आपण बऱ्याच वेळेला स्मूदी करत असताना फळाच्या विरोधी प्रकृतीच्या गोष्टी त्यामध्ये घालतो, दहीत घालतो, दूध घालतो, तर हे अत्यंत चुकीचं आहे. पटकन तुम्हाला त्रास होणार नाही, पण वारंवार हे विरुद्धाचरण जर केलं तर अंगावरती सोरायसिस, कोडपासून कॅन्सर जर क्या मोठ्या गोष्टी त्यातून उत्पन्न होतात. आणि आम्ही जेव्हा केस टेकिंग करत असतो तेव्हा आहाराचा विचार जेव्हा करतो ना तेव्हा मोनोटोनस असं खाणं खाणाऱ्या लोकांना विशिष्ट आजार होतात हे लक्षात येतं. हा आयुर्वेदाचा टेक आहे, पण तो त्या पद्धतीने लक्षात घेताना आपल्याला हे समजायला पाहिजे की दोन गोष्टी एकत्र केल्यानंतर काय उत्पन्न होणार आहे. हे फक्त मुनिरेव तत्र जानाति द्रव्य संयोगजम फलम असं म्हटलं गेलेलं आहे. तर तुम्ही कोणती गोष्ट कशाची घातली आणि खाल्ली आणि जिभेला चांगली लागते आहे किंवा दिसायला चांगली दिसते आहे म्हणून तुम्ही करत असाल ना तर ते फारसं योग्य नाही आहे. तर हा काही भाग जो आहे तो फळांच्या हिशोबाने आपण समज आणि गैरसमजाच्या हिशोबाने बघितला किंवा फळं कशी खायची या संदर्भात बघितला. तर अजूनही असं हे लेक्चर आपण पुढं देणारच आहोत, पण इतर काही गोष्टी त्याच्याबरोबर आपल्याला बघायच्या आहेत. बरोबर. सर, आपल्याला मेलद्वारे एक क्वेश्चन आलेला आहे. हिमांगी इंगळेजी यांनी एक प्रश्न विचारला आहे की फ्रूट्स जेवणा अगोदर खायचे की फ्रूट्स जेवल्यानंतर खायचे, किंवा काही लोक ते दुधासोबत घेतात, तर मग ते त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
बरोबर आहे. महत्त्वाची पहिली गोष्ट अशी आहे की फळं तुम्हाला खायची असतील तर दुपारच्या वेळेला ती खाणं हे जास्त योग्य आहे. म्हणजे 12 ते 4च्या दरम्यान जर फळ खाल्लं गेलं तर जास्ती त्याचा उपयोग होणार आहे. जेवणामध्ये फळांचा समावेश तुम्ही करूच नका शक्यतो. एक शिजवलेलं अन्न आहे आणि दुसरं पचायला जड अन्न असतं, एकत्र जर आलं तर अग्नीची विषमता जी आहे ना ती सगळ्या आजाराला आपल्याला बळी पाडत असते. त्यामुळे फळाचा विषय हा वेगळाच ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की मधुमेह असलेल्या लोकांना सकाळच्या वेळेला 12च्या आतमध्ये फळं खाता येतात त्यांच्या वजनाच्या हिशेबाने, आणि त्यातली फ्रुक्टोज शुगर जी आहे आणि फायबर जे आहे त्याच्यामुळे हळूहळू शुगर जी आहे ते त्यातनं रिलीज होत असते. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही कच्चे पदार्थ जे आहेत त्याची डिश पहिल्यांदा खायची आणि नंतर शिजवलेलं अन्न जे आहे ते खायचं थोडंफार. संध्याकाळी हाच क्रम जर तुम्ही केलात तर तुमच्या शरीरातली साखर कमी यायला लागते. याबरोबर जर तुम्ही ॲनिमल प्रोटीन्स जर कमी केली किंवा टीन फूड वगैरे सगळं जर बंद केलं तर शरीरामध्ये तुमच्या जे प्रोटीन जाणार आहे प्राण्यांचं ते बंद होतं आणि वनस्पतीतून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळायला लागतात. शरीरातला मेद कमी यायला लागतो, दम कमी यायला लागतो, करोनरी आर्टरीमधले ब्लॉकेजेस वगैरे कमी यायला लागतात, थायरॉईड नॉर्मल यायला लागतं, स्किनचे प्रॉब्लेम कमी यायला लागतात आणि तुमची एकंदरीत तब्येत चांगली व्हायला लागते. याचं कारण का असं तर जंगलामध्ये ज्यावेळेला आपण आदिवासी या स्वरूपात पूर्वी जेव्हा राहत होतो त्यावेळेस कंदमुळं, पानं, फळं हेच खाल्लं जायचं. अग्नीचा शोध आल्यानंतर त्याचा सुपाच्यपणा जो आहे तो अन्नाचा वाढला, परंतु त्याच्याबरोबर जिव्हेचं लौल्य जे आहे ना तेही वाढलेलं आहे. तो भाग जो आहे नाण्याची दुसरी बाजू ते कोण लक्षात घेत नाही, तर ते लक्षात घेऊन तुम्ही याच्याकडे बघायला पाहिजे. तर या दोघांचा बॅलन्स करणं आणि त्याचे गुण लक्षात घेणं, पदार्थांचे काय खाताय आणि ते आपल्या शरीराला उपयोगी आहे का नाही, हे फार महत्त्वाचं असतं आयुर्वेदाच्या हिशोबाने, ते बघितलं जायला पाहिजे. फारच छान माहिती दिली सर तुम्ही. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. तसेच सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्ससुद्धा आणलेले आहेत. ते कोणते पाहूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. समज गैरसमज कडधान्ये आणि फळे श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774918193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1. अंगातील आळस, ताप असल्याची भावना, चिडचिड होणे, जीभ पांढरी पडणे या आजारांमध्ये सुंठ, देवदार, धने, रिंगणी हे सर्व समप्रमाणात घेऊन त्यातील 5 ग्रॅम औषधीमध्ये 100 मिलीलिटर पाणी घालून निम्म झाल्यावर गाळून काढा दिवसातून 2 वेळा घ्यावा. हा काढा रिकाम्या पोटी 21 दिवस घ्यावा. यामुळे अप्रतिम फायदे होतात. टिप नंबर 2. हृदयाचा कोणतेही विकार असल्यास 1 चमचा दशमूळ चूर्ण आणि 1 चमचा तांदूळ यामध्ये 150 ml पाणी घालून 100 मिलीलिटर पर्यंत आटवावे आणि गाळून रोज सकाळी संध्याकाळी घ्यावे. हा प्रयोग सतत 3 महिने करावा. तर आपण आज चर्चा करत आहोत कडधान्य आणि फळे याबाबत. तर सरांनी ब्रेकवर जायच्या आधी फळांबाबत भरपूर काय सांगितलं. तर त्यामध्येच तुम्ही सर सांगताना म्हणाले की अति फळ सेवन केलं तर सुद्धा त्रास होऊ शकतो. तर हे त्रास कोणकोणते आहेत त्याबद्दल सांगा आणि तसेच कडधान्याबाबत तुमचं काय मत आहे किंवा आयुर्वेदाचं काय मत आहे याबद्दल पण सांगा. कसं होतं, औषध म्हणून आपण फळं वापरू शकतो. आता बरे चिंचेचा कोळ आहे आणि त्यावर शेंगदाणे खाल्ले तर रक्ताची मूळव्याधी ती कमी येते. मधुमेह आहे आणि स्थूल माणूस आहे तर जांभळं खाल्ल्यानंतर त्याची साखर कमी येते दिसतं. शुक्रक्षय झालेला आहे आणि एक क्षीण व्यक्ती आहे आणि वजन कमी आहे तर आंबा खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये खूप चांगले फरक घडताना दिसतात. नारळाचा किस आहे आणि तो ऑपरेशनच्या आधी किंवा नंतर घेतला तर रक्त भरायला लागत नाही आणि जे रक्त आहे ते पटकन तुमच्या शरीरातलं वाढायला सुरुवात होते. खजूर आहे तर हृदयाच्या आजारासाठी तो संध्याकाळच्या वेळेला वापरणं खूप उपयोगी आहे. अंजीर आहे किंवा बेदाणे आणि मनुका आहेत तर पांडुरोग झाला असताना ते खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे. तर औषध म्हणून त्याचा विचार करता येतो आणि पोट भरण्यासाठी म्हणून जर तुम्ही खात असाल ना तर निश्चित तुम्हाला विचार करायला पाहिजे. तुम्ही नुसतं फळच खायचे आणि फार खूप लोकांना अशी सवय असते, विम्झिकल असतात लोक,
एक करायचं तर एकपणा करतात आणि एककल्लीपणा करतात. तसा निसर्ग नाही आहे. निसर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वाकड्या चिकड्या आडव्या चिडव्या चूक बरोबर सगळ्या पद्धतीने होत असतात. त्यावेळी तुमच्या शरीराचं आकलन हे तुम्ही स्वतः करू शकत नाही. मनाचा सुद्धा आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत नसतं बऱ्याच वेळेला, आणि कसं वागतो कोणत्या पद्धतीचा आपला पॅटर्न ठरलेला आहे वागायचा आणि विचार करायचा हे समजत नसतं. म्हणून वैद्याकडे जाऊन तुम्ही पहिल्यांदा तुमची प्रकृती परीक्षण करा. विकृती कशामुळे झाली हे बघा. त्यात आहाराची कारणं काय आहेत, विहाराची म्हणजे वागण्याची कारणं काय आहेत, फिरण्याची कारणं काय आहेत हे बघा. तुमच्या विचाराची कुवत आणि गुणवत्ता काय हे बघून घ्या आणि त्याच्यानुसार फळांचा किंवा पालेभाज्यांचा किंवा कडधान्यांचा विचार तुम्ही करायला पाहिजे. हे एक तुमच्याकडनं शक्य नाही आहे. त्याच्यासाठी मग आयुर्वेदाचार्य झालेले किंवा आयुर्वेद वाचस्पती अशा लोकांच्याकडे जायला पाहिजे, ज्यांनी 12 वर्ष त्याचा अभ्यास केलेला आहे वेदाचा, आणि त्यांच्याकडनं जो सल्ला मिळेल तो तुम्ही जीभ बाजूला ठेवून आणि मनाची लालसा बाजूला ठेवून जर करायला लागला तर त्याचा उपयोग होतो. एक महिन्याभरात 1.5 महिन्यात फरक पडतो तर लगेच लोक पथ्य केव्हा बदलणार असं म्हणतो आपण. आईच्या पोटात तयार व्हायला सुद्धा 9 महिने लागतात. तर कमीत कमी 9 महिने ते 13 महिने औषध घ्यायला लागतात आयुर्वेदिक. तर तुमच्या शरीरातले सगळेच बदल चांगले घडत असतात. त्याचा आहाराचा विचार जो आहे तो ह्या पद्धतीने करायचा आणि एकदम ॲब्रॉटली सगळं बंद केलेलं असंही करून चालत नाही. तुमचं जुनं विकृत जरी खाणं असलं तर ते हळूहळूच कमी करायला लागतं आणि चांगलं खाणं जे प्राकृत आहे ते सुद्धा हळूहळू द्यायला लागतं. पादेना पथ्यम अभ्यस्थम पादेन वातजेत असं सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने वैद्य तुम्हाला ते सेट करून देऊ शकतो आणि मग तुम्ही त्यातनं चांगलं आरोग्य प्राप्त करू शकत असता. आता खूप फळं खाल्ल्यानंतर काय होतं की तुमच्या शरीरामध्ये फ्रुक्टोजचं जे मेटाबॉलिझम जो चालणार आहे तो यकृताच्या शान चालत असल्याकारणानं फॅटी लिव्हरची जी कल्पना हल्लीच्या काळात दिसते ना, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर सिरोसिस जे दिसतं किंवा फॅट साचणं हे जे दिसायला लागतं ना, त्याचं मुख्य कारण जे आहे ते खूप फळं खाणं हे प्रकरण होतं. आपण आता सोबत आल्या कारणाने सगळ्या गोष्टी खायला बघतो आणि त्यात फळं खूप खाल्ली जातात आणि त्याचा परिणाम वाईट येतो. तर फळं ही कधीतरी आणि औषधाच्या हिशोबाने खाण्याची गोष्ट आहे. अन्न म्हणून खात असताना वैद्याचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. ह्यानी ब्लड शुगर लेवल वाढूसुद्धा शकते बऱ्याचशा फळांनी. आता केळीसारखी गोष्ट आहे ती जर तुम्ही खाल्ली गेली, वेलची केळी असतील तर थोडासा परिणाम कमी येणार आहे, पण बाकी चिकूसारखे कस्टर्ड ॲपलसारखा भाग आहे त्यांनी साखर तुमच्या शरीरातले वाढणार आहे. स्थूलपणा येणं आणि कृशता येणं हे दोन्ही प्रकार जे आहेत ते अतिफळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होऊ शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की काही ठराविक विशिष्ट गोष्टी ज्या असतात ना ते ह्या प्रोटीन्स ह्याच्यात नाहीच आहेत, ओमेगा 3 नाही आहे असं आधुनिक शास्त्र म्हणत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून फॅट वगैरे काही नसल्याने त्याची डेफिशियन्सी तुम्हाला येऊ शकते. तर फळं खूप खाल्लेल्याचा जो परिणाम आहे ना तो ह्या पद्धतीने बऱ्याच वेळा आपल्याला दिसतो. संसर्गजन्य गोष्टी ज्या आहेत ना त्या फळांच्यामुळे शक्यतो आपल्याला मागं लागत नाही, पण तुमच्या शरीरातली व्याधी प्रतिकार शक्ती कमी करणाऱ्या बऱ्याच गोष्टी ज्या त्या फळावरती असू शकतात. अँथ्रॅक्स नावाचे जंतू आहेत आणि सफरचंदाला भोग पडलेला आहे आणि तेच तुम्ही खाताय तर तुमच्या पोटात गेल्यानंतर त्या कृमींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर असा संसर्ग झाल्यानंतर तुम्हाला उलट्या होणं, जुलाब होणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. मळमळ होऊ शकते. खूप मोठ्या प्रमाणावर उलट्या जुलाब झालं तर उपकारती त्याचा वाईट परिणाम जो आहे तो येऊ शकतो. असं सुद्धा घडतं. तर ह्याच्या पद्धतीने आपल्याला काही इतर कडधान्यांच्या संबंधात सुद्धा माहिती बघायची. मला वाटतं एखादा फोन येतोय आणि आपण तो घेऊया. चर्चेच्या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मधुकरजी बोलत आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, ते डॉक्टर साहेब सांगतात की फळं ही सीझनवारी खायची, पण मी म्हणतो केळी ही जी आहे ही 12 महिने मिळते, तर मग ही 12 महिने जर केळी मिळत असेल ती खावी का आणि रेग्युलर खावी का, याच्याविषयी आम्हाला उत्तर पाहिजे. बरोबर आहे. खूप सुंदर प्रश्न विचारला मधुकरजी तुम्ही, आणि हा अपेक्षित होता मला की 12 महिने 13 काळ मिळणारी फळं हल्ली उपलब्ध आहेत आणि ज्यावेळेला ती मिळत नाही त्यावेळेला डीप फ्रीजरमध्ये खाऊन ठेवून ते केलं जात असतं. तर भारतीय संस्कृतीमध्ये पूजा अर्चा करताना जी जी फळं आपल्याला दिसतात ओली आणि खाण्यासारखी ती सगळी नेहमी प्रत्येक सीझनमध्ये खाणं हे इष्ट आहे. आता केळीच्या संदर्भामध्ये केळीचा वापर जो आहे तो आपल्या पूजेमध्ये केला जात असतो. नारळाचा वापर जो आहे तो बऱ्याच वेळा केला जात असतो. बदाम, पिस्ते, अक्रोड वगैरे ड्रायफ्रूटचा विचारसुद्धा त्याच्यामध्ये केला जात असतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या औषध म्हणून खाव्यात म्हणूनच त्या पूजेला लावलेल्या आहेत. प्रत्येक देवता जी आहे तिला आवडणाऱ्या काही वनस्पती असतात, काही फळं असतात आणि ते निर्माल्य रूप झाल्यानंतर पाण्यात जेव्हा पडतं त्यावेळेला त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट निघतो तो आपण घ्यायचा असतो म्हणून तीर्थ वाटलं जात असतं. तर ह्याच्यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे, त्याच्यामध्ये एक डेफिनेट सायन्स आहे आणि तो अर्क पोटात गेल्यानंतर आपल्या षटचक्र जे आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि ॲसोसिएटेड ऑर्गनचं आरोग्य जे आहे ते सुधारलं जात असतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर अन्नी किंवा पूजा वगैरे करणं हे प्रकरण करायचं असतं. तर ह्याच्यामागं शास्त्र लावून दिलं आहे. त्यामुळे ही नारळासारखी फळं
किंवा केळीसारखी फळं जी आहेत ही नेहमी खाल्ली जायला पाहिजे. विड्याचं पान त्याच्यामध्ये असतं, पहा किती चांगला भाग आहे की तुम्ही केळी खाल्ली आणि तुम्हाला ती पचली नाही तर विड्याच्या पानांनी ती पचणार आहेत म्हणून ती लावली गेलेली आहे. तर हा भाग लक्षात घेऊन हे करायला पाहिजे. तरीसुद्धा प्रकृतीचा विचार करायला पाहिजे. तुम्हाला दमा आहे, पोट साफ होत नाही, संडासला चिकट होते आणि तुम्ही चिकट फळ केळी खाताय तर तुम्हाला त्रास होणार आहे. तुमच्या शरीरात गाठी आहेत, घन आहेत आणि कॅन्सरसारख्या गाठी आहेत, तर नारळाचं सेवन केलं तर मायक्रोवेटिक फूड आहे, आतनं पोकळी आणि आकाश आहे त्याच्यामध्ये. पृथ्वी आणि जलातून उत्पन्न झालेली गाठ तुमच्या शरीरात आहे आणि वायू आणि आकाशातून तयार झालेला नारळ जो आहे तो तुम्हाला त्यावेळेला औषध म्हणून उपयोगी बनणार आहे. तर हा सगळा विचार आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि तो जादा अभ्यासला जातो आयुर्वेदाच्या लोकांच्याकडनं. म्हणून आयुर्वेदी लोकांच्याकडनं हे सगळं प्रकरण जे आहे ते समजून येणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यानुसार काही कडधान्यांच्या संबंधात सुद्धा आपल्याला बघणं हे खूप गरजेचं आहे. लेग्युमिनोसी जी फॅमिली आहे ती किंवा फॅबीची फॅमिली जी आहे ना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत किंवा कडधान्य आहेत किंवा शेंगा ज्या आहेत त्यांचं वर्णन जे आहे ते आयुर्वेदाने केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम बघत असताना युजली ते मधुर म्हणजे गोड तुरट अशा पद्धती जी असतात. बऱ्याच वेळा त्याच्यात जडपणा खूप असतो, अवष्टंबकारक या गोष्टी असतात, वृक्ष असतात. त्यामुळे नेहमी खाण्यासाठी म्हणून कडधान्यांचा वापर करणं हे फारसं योग्य नसतं. तरीसुद्धा कडधान्यातले जर तुम्ही घटक बघितले ना तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये प्रोटीनचा भाग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती असतो आणि त्याच्याबरोबर फॅट्ससुद्धा त्याच्यामध्ये असतात. पण दुर्दैवाने कसं आहे 9 पद्धतीची ॲमिनो ॲसिड जी शरीराला लागतात ती त्याच्यामध्ये आहेत, पण गंधकयुक्त 2 जी ॲमिनो ॲसिड्स असतात ना त्याचं मात्र ह्याच्यात लॅकिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला गंधकयुक्त 2 ॲमिनो ॲसिड मिळत नाहीत. म्हणून फक्त फळं खात असताना ह्या इतरही गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागत असतो. ह्याच्यात काही फोलेट्स जे असतात किंवा फोलिक ॲसिड तयार करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्या B9 जे आपण व्हिटॅमिन धरतो ना जे रक्त उत्पन्न करण्यासाठी उपयोगी पडत असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. ह्याच्याबरोबर आयर्न असतं, झिंक असतं, मॅग्नेशियम असतं, कॅल्शियम असतं. या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात आणि ह्याची ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्याकारणानं कडधान्य जी आहे ती भाजून जर तुम्ही खाल्ली तर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या पोटावरती चांगल्या पद्धतीने येतो आणि मधुमेहासाठी सुद्धा उत्तम पद्धतीने उपयोगी पडतं. ह्याच्यात अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात की ज्याचा कॅन्सरसाठी तुम्हाला उपयोग होत असतो. पण हे सगळं असं असताना फळं असतील किंवा कडधान्य असतील, अन्न या शब्दाची व्याख्यात अशी आहे की जे तुम्ही खाता आणि जे आजाराच्या सुरुवात तुम्हाला खातं त्याला अन्न म्हटलं जातं. त्यामुळे हे दुधाची शस्त्र आहे आणि त्या पद्धतीने त्याच्या मागं लागणं किंवा त्याचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. तर ही कडधान्याची काही माहिती आहे, अजूनही माहिती आहे ती आपण पुढं बघूया. हो, सरांनी फार सुंदर माहिती सांगितली, आपल्याला फळांबाबत सांगितलं आणि कडधान्याबाबत सुद्धा सांगितलं. आपण अजून जाणून घेणार आहोत की कडधान्याबाबत आपण कसं ते औषधी उपचार करू शकतो, आपण त्याचा वापर करू शकतो त्याबद्दलही जाणून घेणार आहोत आणि काही टिप्स आणले आहेत सरांनी त्याबद्दलही जाणून घेऊ. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. समज गैरसमज कडधान्ये आणि फळे श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 808773 2333 तसेच 777491 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत, कोणते ते पाहूया. टिप नंबर 3, सुंठ 10 ग्रॅम, पाणी 150 मिलीलिटर एकत्र उकळून 100 मिलीलिटर काढा करावा. त्यात 2 चमचे म्हणजेच 10 ग्रॅम एरंड तेल टाकून गरम गरम प्यावा. हा प्रयोग दररोज संध्याकाळी करावा. हे औषध सतत 5 महिने घ्यावे. यामुळे संधिवात, आमवात आणि चिकनगुनियासारख्या विकारांची सांधेदुखी पूर्णपणे कमी होते. आंबट, तिखट, खारट पदार्थ बंद केल्यास लवकर फायदा होतो. टिप नंबर 4, ज्या रुग्णांना लघवी करताना कळ लागते, वेदना होतात किंवा गरम दाहयुक्त लघवी होते त्यांनी गोखरूचे पंचांग कुटून त्याचा 10 ग्रॅम भरड चूर्णामध्ये 150 मिलीलिटर पाणी टाकून 100 मिलीलिटर काढा गाळून त्यामध्ये मध घालून प्यावे. सरांनी आपल्यासाठी खूप छान असे आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत, त्याचा नक्की वापर करावा, तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतील. सर, आपण चर्चेकडे वळण्याआधी मला एक मेलवरून प्रश्न आलेला आहे, तो मी तुम्हाला विचारतो. संजयजी आहेत कोल्हापूरहून, त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.
2 प्रश्न आहेत. एक आहे की बिया असलेले फळं मुतखडा या आजारामध्ये खाऊ शकतात का? आणि दुसरा म्हणजे फळं हे ज्यूस करून खावं की कापून खावं याबाबत. आता मगाशी ते दुसरा जो उत्तरार्ध आहे तो सांगून झालेला आहे. रस काढल्यानंतर तो लगेच घेतला जायला पाहिजे, स्वच्छता पाहिजे, बाहेरचे रस घेऊ नका. कंपनीचे जे पॅक रस असतात ते तर मुळीच घ्यायचे नाही, त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. आणि काळाचा परिणाम जो आहे तो कोणी निष्प्रतिनिक आहे काळ, त्यामुळे काळाचा परिणाम कोणी घालू शकत नाही. तुम्ही किती प्रिझर्वेटिव्ह टाकले तरी काळ पुढे गेला म्हणजे ते शिळं झालेलंच आहे. त्यामुळे कापून खाणं हे योग्य आहे. बिया काढून फळं खाल्ली जायला पाहिजेत. बियायुक्त फळांचा परिणाम जो आहे तो बऱ्याच लोकांना मुतखड्यासारखा येतो आणि मुतखड्याची टेंडन्सी बऱ्याच लोकांना असते. त्यावेळेस दुर्जल जेता रस नावाचं औषध आहे ते घेतलं जायला पाहिजे. आणि त्या फळाची जी साल आहे ती जाळून त्याची राख जर पोटात घेतली तर बियासहित फळं खाल्ली तरी तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता ही कमी असते. तर हा जो भाग आहे तो त्याच्या बाबतीत लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता कडधान्याच्या बाबतीत जो विचार आहे ना, तर कडधान्य कशासाठी खाल्ली जातात तर संसर्गजन्य विकारांच्या विरुद्ध शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ती बऱ्याच वेळा खाल्ली जातात. स्थूलपणा कमी करायचा असेल तर प्रोटीन्स जी आहेत ना ती जास्ती खाल्ली तर स्थूलपणा कमी होतो. त्यामुळे हृदरोग कमी होणं किंवा कोलेस्ट्रॉलची जी पातळी आहे ती कमी येणं ह्याच्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. टाईप 2 डायबिटीज जो आहे ना त्याच्यासाठी सुद्धा कडधान्य उपयोगी पडतात असं आधुनिक शास्त्र म्हणत असतं. आणि कडधान्य खात असताना ती भाजून त्याची उसळ करणं हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. त्यात काही जीवनसत्वांचा वगैरे नाश होतो, पण पोटाला काय पचतं आणि अन्न जे आहे ते पचलं जातं की नाही हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रोटीन्स कार्बोहायड्रेट असल्याला अन्न खूप दिलं आणि तुमचा जाठराग्नी जर मंद असेल तर सगळी संडासाची भरती होते, तुमच्या शरीराला काही लागत नाही. खूप उत्तम खाणारे लोक असतात तरीसुद्धा शरीर सुधरत नाही, कारण त्यांच्या अग्नीची विकृती असते, जाठराग्नीची, धात्वाग्नीची आणि पांचभौतिक अग्नीची. त्यामुळे अन्न आधी पचायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ते मात्रेमध्ये खाल्लं जायला पाहिजे, माफक प्रमाणात खाल्लं जायला पाहिजे. पदार्थ असा असावा की जो खाल्ल्यानंतर तृप्ती येते, मन प्रसन्न होतं, शरीराचं भरणपोषण होतं आणि शरीराच्या जीवनक्रिया ज्या आहेत त्या उत्तम चालतात असं अन्न असायला पाहिजे. आणि त्यासाठी 6 रसाचा आहार जो आहे ना तोच उत्तम आहे. सर्व रसाभ्यास हा बलवलकरणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. तर मधुर, आम्ल, लवण, कटुतिक्त, कषाय हे सगळे रस तुमच्या पोटात जायला पाहिजे. आणि तुम्ही कषाय रस म्हणजे तुरट रस आणि कडू रस हा घेत नसता आणि म्हणून वैद्याची सगळी औषधं तुरट आणि कडू असतात. तर तुम्ही हे सगळे 6 रस खायला लागलात तर तुम्हाला हा प्रश्नच येणार नाही. कडधान्याच्या बाबतीत विचार करताना मोड आणून कडधान्य खाल्लं तर त्याचा येणारा परिणाम तुम्हाला जर आयुर्वेदाचा सांगितला तर तुम्ही हादरून जाल अशी परिस्थिती आहे. कडधान्य ही आयुर्वेदाने ज्याला विरूढ म्हटलेलं आहे ही आयुष्याचा ऱ्हास करणारी म्हणून सांगितलेली आहे. आणि मग लगेच लोकांचे टवकारले जातात की रोज सकाळी आम्ही ते मोड आणलेली धान्य इतकी खातो, एवढ्या प्रमाणात खातो, त्यांनी आम्हाला असा फायदा होतो वगैरे. तर आयुर्वेदाचा टेक जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो आधुनिक शास्त्राचा सुद्धा आहे. पण नाण्याची एकच बाजू दाखवली गेली तर जसं आपण बाहेरचं जगात वावरतानाचे वेगळे असतो आणि घरी वेगळे असतो ना तसं हे कडधान्यांचं सुद्धा असतं आणि आहारशास्त्राचं सुद्धा असतं. तर अँटी न्यूट्रियंट्स नावाचा जो भाग आहे ना तो इथं खूप महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदाने असं सांगितलं की जर तुम्ही कडधान्य जास्ती मोठ्या प्रमाणात खाल्ली तर तुमच्या आयुष्याचा ऱ्हास होईल. मटकीसारखं अन्न जर सतत पोटात घेतलं गेलं तर त्यांनी कृमी उत्पन्न होतात. चण्यासारखा पदार्थ जास्ती खाल्ला गेला तर शुक्रक्षय होतो. कुळथासारखं जे पीठ आहे ते खूप दिवस तुमच्या पोटात गेलं तर तुम्हाला हळूहळू त्यातनं उष्णतेने रक्त बिघडायला सुरुवात होत असते. मूग हा अत्यंत उत्कृष्ट आहे आणि त्याची डाळ नेहमी खाण्यासारखी आहे. तुरीच्या डाळीने पित्त कमी होत असतं पण लोकांचं पित्त वाढतं, कारण त्या तुरीच्या डाळीच्या आमटीमध्ये इतका मसाला घातला जातो की ती तुरीची डाळ पाप बिचारी जी आहे ती बाजूला पडते आणि मसाल्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती यायला लागतो. सोयाबीनसारखा जो पदार्थ आहे तो ओला जर तुम्ही पोटात घेतला तर त्याने विशिष्ट पद्धतीचे शरीरातले ॲब्सॉर्प्शनचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला यायला लागतात. तर हे सगळं कशामुळे घडत असतं हा दुसरा भाग जो आहे ना तो लक्षात घेण्याच्या आधी आयुर्वेदाने सांगलेली इतर गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ॲलर्जीज बऱ्याच लोकांना त्यातनं असात्म्यता उत्पन्न होते. बऱ्याच वेळेला पोट फुगायला लागतं, गॅसेस व्हायला लागतात आणि त्याच्याबरोबर पोटात गुडगुड असा आवाज यायला लागतो. ह्याच्याबरोबरीनं संग्रहणी नावाचा जो आजार आहे तो सुद्धा बऱ्याच लोकांना ह्याच्यातनं लागताना दिसून येतो. आता होतं असतं की याच्यात अँटी न्यूट्रियंट्सचा जो भाग आहे ना तो काय हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर बरेचसे ह्याच्यामध्ये असे पदार्थ असतात की फायटेट्स जे असतात ते ह्याच्यामध्ये असतात, टॅनिन जे असतं ते या पदार्थांच्यामध्ये असतं. ह्याच्याबरोबरीनं काही ऑलिगोसॅक्राइड्स जे असतात ना ती या कडधान्यांच्यामध्ये असतात. त्याच्याबरोबर लॅक्टिन्स काही असतात. तर हे पदार्थ जे आहेत ना हे पोषक तत्व शोषणामध्ये अडथळा आणतात आणि त्याचा परिणाम एवढा भयावह असतो की आपल्याला त्याची कल्पनाही नसते की त्याच्यामुळं कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, आयर्नचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते हॅम्पर व्हायला लागतं.
त्याच्याबरोबर तुमचं मॅग्नेशियम जे आहे ते तुमच्या शरीरात शोषलं जात नाही, झिंक शोषलं जात नाही. मॅग्नेशियमच्या बाबतीतच असं म्हटलं जातं की मॅग्नेशियम जर शरीराला कमी पडलं तर 301 शरीराच्या ज्या प्रक्रिया आहेत ना त्या हॅम्पर होतात आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती येत असतो. तर हा भाग त्या लोकांनी 5000 वर्षापूर्वी या पद्धतीने सांगितलेला आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेला आपण उदो करतो ना त्यावेळेला कुठंतरी उदासीन होऊन त्याची दुसरी बाजू बघणं हे नेहमी करायला पाहिजे. मोर नाचताना समोरून जसा बघतो ना तसा मागूनही बघायला पाहिजे आपण. त्याच पद्धतीची ही गोष्ट मुद्दामून मी तुम्हाला सांगितली. तर आता ह्याचा येणारा परिणाम जो आहे तो इतका भयानक आहे की रोगप्रतिकार शक्तीवरती त्यामुळे तुमचा परिणाम होणार आहे आणि ती कमी होणार आहे. तुम्ही जर रोजच कडधान्य खाणार असाल तर याचा परिणाम जो आहे त्याचा भाग असा होतो की सेलची जी वाढ होणार आहे ती तुमची हॅम्पर व्हायला सुरुवात होते नेहमी कडधान्य जर खाल्ली गेली तर. आणि त्याच्याबरोबर जखमा तुमच्या शरीरातल्या ज्या आहेत त्या लवकर भरून येत नाहीत असंही व्हायला लागतं. थायरॉईडशी संबंधित काही प्रॉब्लेम्स यायला लागतात. महत्त्वाची घटना म्हणजे DNA स्ट्रक्चर जी प्रोटीनची बनलेली आहे ती तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा यायला लागतो. म्हणजे कुठवर हे गेलेले बघा. म्हणून आयुष्याचा ऱ्हास हे प्रकरण जे आहे ना ते आयुर्वेदाने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे विरोधाचा परिणाम म्हणून. चव आणि वास या दोन गोष्टी ज्या आहेत त्या अन्नामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जर तुमच्या व्यवस्थित होईना झाल्या तर त्याचा त्रास तुम्ही व्हायला लागतो. तुम्ही एक साधा प्रयोग करून बघा. भजी आहे कोमटसर झालेली आणि नाक दाबून तुम्ही भजी खाल्ली तर त्याची तेवढा स्वाद लागत नाही. त्याचा जो खमंग सुगंध आहे ना तो सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे आणि चव लागायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला हॅम्पर होतात त्यावेळेला तुमच्या अन्नातला राम निघून जातो. असं जर असेल तर तुम्हाला ह्या मायक्रोन्यूट्रियंटचा जसा आपण विचार करतो तसा अँटीन्यूट्रियंटचा विचार करणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यावरून तुमच्या त्वचेचं आरोग्य जे आहे ते बिघडू शकतं जर तुम्ही वारंवार या गोष्टी खाल्ल्या तर. RBC आपल्या शरीरातल्या तयार होण्याची प्रक्रिया जी आहे त्या एफीत जर कमी पडायला लागलं आयर्न तर होत नाही व्यवस्थित. ऑक्सिजन जो मिळणं आहे तेही कमी व्हायला लागतं. तर तुम्ही नेहमीच जर कडधान्य खात असाल तर ह्याचा विचार करा. रक्तातून संपूर्ण मनुष्य उत्पन्न झालेला आहे. कुंभाराला जसं मडकं तयार करायला माती लागते ना तसं ब्रह्मदेवाला आपलं शरीर तयार करण्यासाठी रक्त लागलेलं आहे. तेच रक्त जर तुमच्या शरीरात कमी पडायला लागलं तर तुमचं शरीर टिकेल. म्हणून आयुष्याचा ऱ्हास करणं हा हेतू जो आहे ना त्याच्यामध्ये कडधान्य किंवा विरूड हे महत्त्वाचे म्हणून सांगितलेले आहे. आपल्या शरीराची ऊर्जा जी आहे ती ऑक्सिजनच जर गेला नाही तर ती मिळणार नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही सतत उदासीन किंवा बॅक होम टायर्ड वगैरे संध्याकाळी घरी आल्यानंतर काही नाही 3-3 तास पडून राहतोय माणूस लोळत. हे जे प्रकरण आहे ते अति कडधान्य खाल्ल्यामुळे किंवा सकाळच्या कडधान्यामुळे असू शकतं. तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या की मोड यायला लागला आहे तर ते बीज जगायचा प्रयत्न करतं आहे. त्याला किडामुंगी खाऊ नये म्हणून काही विशिष्ट पदार्थ ते उत्पन्न करतं त्याच्यामुळे किडामुंगी तिथे येत नाही. किडामुंगी हा जिवंत पदार्थ जर भाग असेल आणि आपण जर जिवंत प्राणी असू तर आपल्याला सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये ते विष जे आहे ते बाधायला लागतं आणि त्याचा वाईट परिणाम येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं काहीतरी होतं ना त्याला काय होतं त्याला काय होतं आपण करत बसलो तर नंतर ते इतकं साठतं की त्या बिंदूतून सिंधू केव्हा तयार झाला समजत नाही आणि मग आपण आजारी पडायला लागतो आणि कारणं शोधायला लागतो. मी तर काहीच वाईट वागले नाही, मला तर हे माहीतच नव्हतं. तुम्हाला माहीत नाही ही चूक असू शकते. इग्नोरन्सला कुठेही किंमत नाही आहे. तुम्हाला चुकीचं वागलं की रट्टे बसणार हे नक्की आहे. असं असेल तर काय खायचं आणि काय नाही हे वैद्याकडनं तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं असतं. हाडं आणि दात ह्याच्यातलं कॅल्शियम जे आहे ते जर चांगलं जायचं असेल पोटात तर तुमच्या पोटामध्ये जे कॅल्शियम आहे ते शोषलं जाणं अन्नातलं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला कडधान्य अडथळा आणू शकतात. कडधान्यांचं पचन मोठ्या तड्यात होत असताना तिथं वातदोष जर वाढायला लागला तर अस्थिधातूचा क्षय होतो. तुमचे दात खराब व्हायला लागतात आणि हाडं खराब व्हायला लागतात. तर हा आयुर्वेदाचा जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा पोटातला हा गॅस जर मोठ्या तड्यात वाढायला लागला तर त्याचं रिव्हर्स प्रेशर येऊन आणि मलावष्ट बघून हृदरोग किंवा प्रतिशय जे सर्दीसारखा भाग जो आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायला लागतो. कॅल्शियम शोषलं गेलं नाही तर रक्त साकळत नाही. जखम झाली तर रक्त वाहतच राहतं. जीवावरती बेतू शकतं कारण रक्तम जीव इति स्थिती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कडधान्य रॉ खा असं सगळं म्हणत असताना हे कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे युजली सांगितलं जात नाही म्हणून बोलायचा हा प्रपंच जो आहे ना तो आपण सगळा करतोय. तर हा सगळा लक्षात भाग घेतला तर मग ते कडधान्य आम्ही कशी खाऊ असं तुमच्या मनामध्ये येईल. तर त्या गोष्टीविषयीच आपण पुढच्या या भागामध्ये आपण हे बघणार आहे की आणखी ह्याच्यावर काय खाल्लं तर ह्याचा त्रास कमी होईल आणि फायदा जाता होईल. तोच आपला खरं मुख्य उद्देश आहे. बरोबर आहे. सर मला एक प्रश्न आहे की काही लोक फॅट म्हणून फक्त फ्रुटेरियन डाएट म्हणजे फक्त फळं यांचा आहार घेतात किंवा काही कडधान्य फक्त तेवढे कडधान्यच घेतात बाकी काहीच खात नाही. याबाबत तुमचं काय मत आहे? कसं होतं याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी असतात ते त्याच्यात नसतातच. आता कार्बोहायड्रेट्स आहे समजा परंतु प्रोटीन जर नसतील आणि फॅट नसेल फळांच्यामध्ये तर तुम्हाला काय होणार आहे डेफिशियन्सी होण्याची शक्यता आहे. हा जसा विचार आधुनिक शास्त्राचा आहे ना तसा आयुर्वेदाचा सुद्धा आहे. कोणती गोष्ट अति सर्वत्र वर्ज्य आहे या पद्धतीने बघणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल्स वगैरेचा जसा विचार करताय ना
तसा तुम्ही शरीरातल्या आपल्या घटकांचा विचार करायला पाहिजे. आता तुमच्या शरीरामध्ये रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र हे 7 धातू आहेत. रसाचं काम प्रीणन आहे, मनाला आल्हाद देणं, शरीराला आल्हाद देणं हे त्याचं काम आहे. तर त्याला चांगलं करण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी पडेल, आमसूल उपयोगी पडेल, चिंच उपयोगी पडेल, फळांचे रस उपयोगी पडतील. पण तुम्हाला सर्दी असताना हे तुम्ही करू शकणार नाही, त्यांनी तुमचा कफ वाढेल. तर त्यावेळेस त्रिकटू चूर्ण किंवा मिऱ्याची पावडर किंवा सुंठीची पावडर त्यात पडायला पाहिजे. तुमच्या शरीरातलं रक्त जे आहे ते जीवन आहे, त्याचं काम जे आहे ते सुधारण्यासाठी तुम्हाला रक्त वाढवणारे पदार्थ पाहिजेत. तर त्यावेळी तुम्ही मनुका खाऊ शकता, अंजीर खाऊ शकता. परंतु आहाराच्या हिशोबाने ते बघत असताना त्याच्यावर ते पचण्यासाठी काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे. तुमची किडनी फेल होती किंवा किडनी फेल्युअरमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही अंजीरासारखा किंवा डाळिंबासारखा पदार्थ खाल्ला तर मग त्याचा त्रास तुम्हाला पोटॅशियम वाढून सुद्धा होऊ शकत असतो. तर हा सगळा भाग लक्षात घेऊन तुम्ही फळांचं सेवन करायला पाहिजे किंवा कडधान्यांचं सेवन करायला पाहिजे. तुमची जी जीवन पद्धती आहे, तुमच्या आई वडिलांच्याकडून आलेली, आजी आजोबा, खापर पंजोबापासून ती एकदम तुम्ही बदलू नका. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला, सिस्टीमला त्याची सवय आहे. जे काय आहे ते आजाराच्या हिशोबाने बदला. आरोग्य चांगलं होण्याच्या हिशोबाने जे काय करायचे ते बदल तुम्ही वैद्याकडनं करून घ्या. तर मग ह्याच्यात कसं होईल, नव्याचे 9 दिवस असं म्हणून तुम्ही पहिल्यानं फळं खाल्ली, कडधान्य खाल्ली आणि नंतर एकदम वडापाव, भजी, पिझ्झा, बर्गर सुरू केलं तर तुम्ही जास्ती आजारी पडाल. 40पर्यंत तुम्हाला हे जाणवणार नाही, पण शरीरातली ताकद जेव्हा कमी होते ना आणि रसाचं यापन करण्याचं काम ज्यावेळी कमी पडायला लागतं त्यावेळी त्या अग्नीचा विचार करणं खूप उपयोगी आहे. शौचाला जाऊ का नको असं वाटलं तर जावं आणि खाऊ का नको असं वाटलं तर चूप बसावं आणि लंघन करावं. बरोबर आहे. प्रेक्षक सरांनी आपल्याला फार सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तसेच सरांनी आपल्यासाठी काही औषधी वनस्पतीसुद्धा आणलेल्या आहेत. त्या कोणत्या पाहूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. समज गैरसमज कडधान्ये आणि फळे श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सर, मला एक प्रश्न आहे की आपण जे कडधान्याबद्दल बोललो किंवा फळांबाबत बोललो, तर काही उत्तम असे कडधान्य किंवा फळं आहेत का, त्याबद्दल जरा सांगा. हां, खूप छान प्रश्न आहे. नित्यसेवनीय म्हणून चरक संहितेमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये फळांचा समावेश काय फारसा केलेला नाही आहे. तर त्यामुळे फळं नेहमी खावीत का असं म्हटलं तर तुम्ही जंगलात राहताय, स्वतःची कामं सगळी स्वतः करताय, नॅचरल पाणी जे आहे ते पिताय, तिथलं काम करताय असं असेल ना तर कदाचित तुम्हाला त्या गोष्टी प्रकृतीनुसार चालू शकतील. परंतु आमलकी याचा उल्लेख जो आहे ना तो नित्यसेवनीय या पद्धतीने करता येतो. म्हणजे आवळा जो आहे ना तो खावा. चवन ऋषींनी च्यवनप्राश खाऊन त्यांचं बायोकेमिकल एज जे होतं ते मागं रिव्हर्स केलेलं होतं आणि ते च्यवनप्राशमुळं शक्य होतं. तर आवळा तुम्ही नेहमी नित्यसेवनीय गोष्टीमध्ये आहे. आवळा मधावरती खावा. मीठ लावून वगैरे असं खाऊ नये, ते जिभेचे चोचले त्याने म्हातारपण लवकर येईल. मधावरती खावा किंवा नुसता खाल्ला तर उपयोगी आहे. रस काढून खायचा असेल तर घरच्या घरी पटकन काढून खायचा. रस्त्याचा घाणेरडा रस प्लास्टिकच्या बाटलीतला पिऊ नये. डाळिंबासारखं फळ आहे तर ते रक्त वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि त्याचा नेहमी सेवन आपण करू शकतो. परंतु किडनीशी संबंधित काही आजार असेल तर ते जपून खाणं खूप गरजेचं आहे. स्वीट लाईम किंवा गोड मोसंबी जे आहे ना ते आपल्याला नेहमी खाता येण्यासारखं आहे. आंबट पदार्थ खायचं म्हटलं तर आवळा खावा, डाळिंब खावं किंवा आमसूल खावं, कोकम ज्याला आपण म्हणतो ते. पण आमसूल आंब्यापासून तयार केलेलं जे आहे ते किंवा चिंच नेहमी खायची नाही, ती रक्तपित्त प्रकोपक अशी सांगितलेली आहे. इतर पदार्थांच्यामध्ये जसं पावसाचं पाणी सांगितलेलं आहे, तसं मुगाची डाळ सांगितलेली आहे. तर ती शीतवीर्यात्मक अशी आहे, कफपित्त नष्ट करणारी आहे आणि त्याच्यावरून ती सगळ्यात श्रेष्ठ म्हणून सांगितलेली आहे. मधुर आणि कषाय रसाची अशी आहे. तुम्ही एक प्रयोग करून बघा. ज्यावेळेला आपण पेपरमध्ये किंवा कुठेतरी अल्पशा आजाराने निधन असं एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचं ऐकतो ना, त्यावेळेला अजीर्ण झालेलं असतं त्याला आणि अजीर्णाचा एक उपद्रव जो आहे तो म्हणजे मृत्यू आहे. तर अजीर्ण झाल्यानंतर काहीतरी केळीच खायची, दूध घ्यायचं किंवा दही घालून भात खायचा असं करण्याच्या ऐवजी लगेच लंघन करावं आणि मुगाच्या डाळीच्या खडणावरती राहावं. 3-4 दिवसात तब्येत पुन्हा नॉर्मल व्हायला लागते. मुगाच्या कडधान्य जे आहे, मूग जे आहे, पिवळा असू दे किंवा हिरवा असू दे, स्पेशली पिवळा घ्या आणि भाजून त्याची पेस्ट तयार करा आणि ती जर घेतली तर तुमचं रक्त शुद्ध व्हायला लागतं. रक्तातले पॅथोजन जे आहेत ते नष्ट व्हायला लागतात. तुमच्या शरीरात नवचैतन्याचा आविर्भाव होतो.
हलका असल्याकारणाने तुमची भूक वाढायला लागते आणि शरीरातली ताकद मेंटेन व्हायला लागते. नंतर मग तांदूळ भाजून पेज काढलेला भात वगैरे घेऊन तुम्ही मेंटेन करू शकता. पण अजीर्ण तुम्ही 60च्या पुढं कधीही निग्लेक्ट करू नका आणि लंघन करा आणि मुगाच्या डाळीच्या कारणावरती राहा. मुगाच्या डाळीची खिचडी नंतर खायला सुरुवात करा. तर हे अतिशय उत्कृष्ट प्रकरण आहे. असंच तुम्ही पावसाचं पाणी घेऊ शकता, जिवंती नावाची वनस्पती आहे ती घेऊ शकता, सातू घेऊ शकता. आणि फळांच्यामध्ये जसं आता आपण सांगितलं तसं कडधान्यांच्यामध्ये इतर गोष्टी ज्या आहेत ना त्या गरज पडली तरी घ्यायच्या आहे. शुक्रक्षय झालेला आहे, पुरुषत्व कमी झालेला आहे, तर उडदाच्या डाळीची पेज उपयोगी आहे. तुम्हाला मूतखडा आहे आणि तुम्ही पेज घेणार आहे तर कुळथाची पेज घेणं तुम्हाला जास्ती उपयोगी आहे. चण्यासारखा पदार्थ किंवा तुरीच्या डाळीचा पदार्थ आहे तो तुरीची डाळ जो आहे तो द्रवगुणाने पित्त काही प्रमाणात वाढवतो. त्याचा महाकल्याण घृतासारख्या घृतामध्ये सुद्धा वापर केला आहे. बुद्धिश्रुती एकाग्रता ज्यांना चांगली हवी आहे अशा लोकांनी मुगाच्या डाळीचं वरण खाणं खूप गरजेचं आहे. मग आपण जेव्हा पुरणाची पोळी करतो त्यावेळेला ते पुरण जे आहे ते विसविशीत होऊन जातं काकडीची कोशिंबीर खाल्ल्यानंतर. त्याचा तो अँटीडोट आहे. त्या बऱ्याचशा कडधान्यांचा त्रास होत असताना तुम्ही काकडीची कोशिंबीर खाणं थोडंसं दही घालून आणि फोडणी देऊन हे खूप गरजेचं आहे. दही घातल्यानंतर त्याला फोडणी शक्यतो द्यायची नाही. त्यामुळे तुम्ही ताक घालून ते जर खाल्लं तर त्याचा उपयोग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ते होणार आहे. तर ह्या काही गोष्टी ज्या असतात त्या प्रकृतीनुसार तुम्ही सेट कराव्यात. पण रोज 3 आवळे जर सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही खाल्लात 35 नंतर तर तुम्ही नक्की चिरतरुण राहता. तुम्हाला आरोग्य मिळतं, रिंकल्स वगैरे शरीरावरती कमी येतात, डोळ्याला चष्मा लागत नाही आणि एकंदरीत एजिंग जे आहे तुमचं ते खूप चांगल्या पद्धतीने कमी यायला सुरुवात होते. पोटात गेल्यानंतर आवळा गोड बनतो, सात्विक धातून उपयोगी आहे, वृक्ष आहे, शरीराचं शुक्र वाढतं, मज्जा धातू चांगला होतो, ब्रेन चांगला, हृदय चांगलं आणि वृक्क चांगला असं असेल तर व्हायटल ऑर्गन्स सगळे चांगले राहतात आणि तुमचं मनही त्यामुळे प्रसन्न राहायला लागतं आणि एकंदरीत शरीर जे आहे ते त्यामुळं 100 वर्ष जगण्यासाठी सक्षम होतं. तर आता काही इथं वनस्पती आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो की ज्याचा वापर तुम्ही कडधान्य किंवा फळांच्या वेळेला करायचा. हे सगळ्यांना नागवल्लीचं पान माहिती आहे. तर याचं देठ काढायचं आणि त्याचं सेवन जे आहे ते फळांच्या नंतर किंवा कडधान्यांच्या नंतर करायचं. कडधान्यांची उसळ करत असताना त्याच्यात कढीपत्ता नेहमी पडायलाच पाहिजे, मिरं पडायला पाहिजे आणि लसूण पडायला पाहिजे. हे झाल्यानंतर जर जळजळ कुणाला होत असेल तर वरनं खोबरं घालणं हे खूप गरजेचं आहे. तांदळाला विरोधी खोबरं आहे त्यामुळे तुम्ही भात खात असाल त्याच्यावरती भाजी म्हणून उसळ असेल तर ही वनस्पती वापरली जायला पाहिजे, त्यावर खोबरं खाल्लं जायला पाहिजे. इथं दुसरी एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली दाखवतो ती म्हणजे तुळस. तुळशीची पानं रोज सकाळी सेवन जर केली गेली आणि नंतर तुम्ही फळं आणि जर कडधान्य खाल्ली तर त्याचा त्रास तुम्हाला कमी होणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये विषाचं जे प्रमाण वाढण्याची शक्यता असते यातनं मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला अँटीन्यूट्रियन्स तर त्यासाठी हा प्रतिकार करणारा सगळ्यात उत्तम असा भाग आहे. ही सगळ्यांना माहीत असलेली पोर्तुगीज लोकांनी आणलेली मिरची याला ज्वारा म्हणजे मरीच असं म्हणतात. तर ही हिरवी वापरू नका तुम्ही, लाल वापरा, लाल तिखट चालेल. ह्याचं देठ जे आहे ते सुद्धा औषधी आहे. त्वचा रोगामध्ये जे श्वित्र असतं पांढरं कोट त्यासाठी त्याचा काढा उपयोग पडतो. पण ह्या तिखटाचा वापर जो आहे ना तो तुम्ही करत चला. हे जर तुम्हाला झेपत नसेल चालत नसेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला मिरं नावाचा पदार्थ जो आहे तो तुम्हाला इथं दिसतोय आणि याचा वापर तुम्ही करा. एस्पेशली मांसाहार करणाऱ्या लोकांना हे वापरलं जातं. पण कडधान्यातलं प्रोटीन जे आहे ते पचवण्याची अप्रतिम ताकद याच्यामध्ये आहे. पिंपळी आणि मिरे हे असे 2 घटक आहेत जे हळदीवर वापरले तर नुसती हळद वापरताना कुरकुरमींचा जो परिणाम येतो तो 10% येतो आणि ज्यावेळेला तुम्ही पिंपळीबरोबर वापरता त्यावेळेला 100% येतो आणि ज्यावेळेला मिऱ्याबरोबर वापरता हळद त्यावेळेला तो 1000 पट जास्ती वाढतो. त्यामुळे हळद मिरे, हळद आणि त्याच्याबरोबरीनं पिंपळी हे वापरणं खूप गरजेचं आहे. कडधान्यांच्या बरोबर तुम्ही डेअरी प्रॉडक्ट जे आहे त्यातलं ताक वापरू शकता, तूप वापरू शकता किंवा पालेभाज्या काही त्याच्यामध्ये घालू शकता. पण हे घालत असताना मिक्सिंग करून वेगळंच काही होत नाही ना हे बघणं खूप गरजेचं असतं. ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे आलं. तर हे पोटात गेल्यानंतर गोड बनत असतं, मिऱ्यासारखे किंवा मिरचीसारखं शेवटपर्यंत तिखट राहत नाही. त्यामुळं आल्याचा वापर जो आहे तो तिखटासाठी करणं खूप चांगला आहे. सुंठ ह्याच्यापासून बनवली जाते. त्या सुंठीमध्ये एरंडेल घालून जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा ह्याचा काढा घेत असाल ना तर तुम्हाला फळं बाधणार नाहीत आणि कडधान्यसुद्धा बाधणार नाही. त्याच्यासाठी याचा खूप उपयोग होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती इथं मी तुम्हाला दाखवतो ती म्हणजे बडीशेप. तर ही भाजून वापरली तरी चालेल, नुसती वापरली तरी चालेल, ह्याचा अर्क काढून वापरलं तरी चालेल. पण बडीशेपेचं अतिसेवन करणं हे सुद्धा शुक्रक्षयाला कारणीभूत होतं. त्यामुळे पुरुषांनी ही जपून खायला पाहिजे आणि ह्याच्यावरती थोडीशी साखर घेणं किंवा उडदाची डाळ जी आहे ती खाल्लेली असेल तर हे घेणं हे जास्ती इष्ट आहे. तर हा काही भाग जो आहे तो यातनं उत्पन्न होणाऱ्या आजारांच्या हिशोबाने आपण बघितला. इथं दरवेळेला आपण जलोका दाखवतो त्याही मुद्दाणून मी दाखवतो. कारण सायट्रस फ्रूट खाल्ल्यानंतर किंवा कुळथासारखा पदार्थ उडदासारखा पदार्थ खाऊन जर रक्त बिघडलं तर रक्तदोष उत्पन्न झाल्यानंतर शरीरातलं रक्त बिघडल्यावर रक्तमोक्षण हा एक उपाय असतो.
तर ह्या फळांच्यामुळं किंवा कडधान्यांच्यामुळे जिथं कुठं तुम्हाला आजार उत्पन्न झाला आहे त्या स्थानावरती या दळवा जर लावल्या तर दूषित रक्त ते शोषून घेतात आणि रक्त प्रसादन करणाऱ्या, रक्त शुद्ध करणाऱ्या आणि यकृताला उत्तेजक अशा गोष्टी विरेचनासहित जर वापरल्या गेल्या तर फळं आणि कडधान्य याने तुमचा त्रास जो आहे तो कमी होत जाईल आणि आरोग्याच्या प्राप्तीसाठी त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. बरोबर. फारच सुंदर आणि फार सविस्तर अशी माहिती दिली सर तुम्ही आज आपण इथे आलो. आज तुम्ही इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच आम्हाला मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे hellodoctor2026@gmail.com. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, त्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. गैरसमज, कडधान्ये आणि फळे. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333. तसेच 7774918193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.